पण एवढं अट्रॅक्टिव्ह नाही दिसत जेणेकरून लोकांपर्यंत आपल्या फिलिंग्स पोचतील. त्याच्यासाठीच आज ट्रेनिंग आहे. सुरुवातीला आधी मी माझी ओळख करून देते. सगळ्यांचं स्वागत आहे डिजी सर्कल फॅमिलीमध्ये, जे कोण नवीन असतील आणि जे कोण या आधी पण रजिस्टर केलेले असतील. स्पेशल ट्रेनिंग मध्ये सगळ्यांचं स्पेशल स्वागत. असेच शेवटपर्यंत राहा आणि शेवटपर्यंत ट्रेनिंग अटेंड करा, जेणेकरून तुमचाच फायदा होईल. आणि माझी ओळख करून देते. मी आहे रिया भालेकर. डिजी सर्कल मध्ये ऍज अ ट्रेनर म्हणून वर्क करते. याआधी मी नॉर्मल मेंबर अशीच होते तुमच्यासारखी. हळूहळू थोडं थोडं शिकत गेले. थोडंफार ट्रेनिंग घेतलं आणि आता तुम्हाला ट्रेनिंग देते. तुम्ही सुद्धा असं ट्रेनिंग घेऊ शकता जर तुमची इच्छा असेल. जर एखाद्याला बोलायची आवड असेल, शिकवायची आवड असेल, तर तुम्ही सुद्धा असं ट्रेनिंग घेऊ शकता. फक्त रोजच्या रोज जे लाईव्ह ट्रेनिंग होतात ते तुम्हाला अटेंड करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्यातून नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटेल. कारण प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, त्यामुळे प्रत्येकाकडून आपल्याला रोज नवीन काहीतरी शिकायला भेटतं. विषय जरी तोच असला तरी नवीन ट्रिक काहीतरी दरवेळी आपल्याला शिकायला भेटते इथे. त्यामुळे प्रत्येक ट्रेनिंग न चुकता अटेंड करणं खूप गरजेचं आहे. आणि एक महत्वाचा पॉइंट म्हणजे कालच ग्रुपमध्ये मॅडमने टाकलेलं की नो रिफंड पॉलिसी. इंग्लिशमध्ये होता मेसेज, काही जणांना कळला नाही, काही जणांना कळला असेल. नो रिफंड पॉलिसी म्हणजे एकदा आपण जेव्हा फी भरतो कंपनीमध्ये, तेव्हा आपल्याला कोर्स भेटतात त्याचे. ओके. त्यामुळे काही जण 8 दिवसांनी, काही 15 दिवसांनी, काही जण महिन्यानंतर बोलतात की आम्हाला काम जमत नाही तर आमचे पैसे परत करा. तर तसं नाही होऊ शकत. कारण तुम्ही जे फी भरली आहे त्याचे कोर्स तुम्हाला भेटलेले असतात, ते तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झालेले असतात. त्यामुळे ते कोर्स तुमच्याकडून कोण परत घेऊ शकत नाही. त्यामुळे तुमचे पैसे सुद्धा परत भेटू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जे कोर्स भेटलेत ते तुम्ही बघा, शिका, त्यातून चांगली इन्कम तुम्ही मिळवू शकता जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ते कोर्स शिकलात तर. आणि व्यवस्थित लक्ष देऊन जर ट्रेनिंग अटेंड केला तर तुमचाच फायदा आहे. इथे नुकसान कोणाचं काहीच होत नाहीये. त्यामुळे तुम्ही जेवढा स्वतःला वेळ द्याल, स्वतः शिकायची इच्छा ठेवाल, तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार. त्यामुळे एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा ईमेल आयडी पासवर्ड जेव्हा भेटतो, त्याच्यानंतर तुम्हाला पैसे रिफंड भेटणार नाही. आणि बऱ्याच जणांना इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे आपल्याला जर इंग्लिश नाही जमलं तर आपण ट्रान्सलेट करून बघायचं की ते काय आहे. त्यामुळे दुसऱ्यांना विचारावं असं लागत नाही, आपलं काम स्वतः करू शकतो आपण. अशाच बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आज तुम्हाला दाखवणार आहे. मी दाखवणार म्हणजे मी आता स्वतः शिकते असंच तुम्हाला दाखवेन. जसं मी आता नवीन रजिस्ट्रेशन केलंय समजा डिजी सर्कलमध्ये, आणि मला सुरुवातीला काय करायचंय तर सुरुवातीला आपण इंस्टाग्राम पेज बनवतो, त्याच्यावर स्टोरी स्टेटस टाक्स ठेवतो, पुढे हायलाइट ठेवतो सुरुवातीला. नंतर विचार करतो आता शेअर काय करायचं. बरोबर, चॅट जीपीटी आहेच. आज मी चॅट जीपीटीचाच वापर करून तुम्ही कसं चांगल्या प्रकारे कंटेंट स्टोरी स्टेटस बनवू शकता ते आज सांगणार आहे. जे बऱ्याच बरेच जण असतील इथे चॅट जीपीटी वापरत असतील, पण काही जणांना अजून माहित नसेल की चॅट जीपीटी वापरून आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. अजूनही कोण चॅट जीपीटी वापरत नाहीत असे कोण आहेत का? प्लीज मेसेज करा, बघूया अजून कोण आहेत ज्यांना चॅट जीपीटी काय आहे ते माहितीच नाही. माहित नाही, पप्पा नाही. जा. ओके, इथे बरेच जण आहेत ज्यांना चॅट जीपीटी माहित नाही आणि बरेच जण असे पण आहेत जे चॅट जीपीटी युज करून चांगल्या प्रकारे वर्क करतात. तर आजचं सेशन ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठीच आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी, जेणेकरून तुम्ही स्वतःच नवीन काहीतरी शिकू शकता आणि स्वतः कोणाची मदत न घेता चांगल्या प्रकारे इथे वर्क करू शकता. ओके, तर अजूनही जर कोणाकडे चॅट जीपीटी नसेल तर तो ऍप आहे एक, तो तुम्ही इन्स्टॉल करू शकता प्ले स्टोअर वर जाऊन. मी तुम्हाला आता दाखवते सुरुवात कुठून करायची. माझी स्क्रीन शेअर करते, कोणाला दिसत असेल स्क्रीन तर मला मेसेज करा की स्क्रीन दिसते.
स्क्रीन शेअर केली आहे, तुम्हाला दिसते का माझी स्क्रीन? आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मला सांगा, म्हणजे मी तसं दाखवते सुरुवातीपासून कुठून सुरुवात करायची. ओके, स्क्रीन दिसते माझी. आता सुरुवात करते मी. ज्यांना चॅट जीपीटी माहितीच नाहीये तर त्यांनी कुठून सुरुवात करायची. प्ले स्टोअर ऍप असतो, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतो. तो प्ले स्टोअर ऍप आपण ओपन करायचा सुरुवातीला. हा बघा, प्ले स्टोअर ऍप आहे, असा सिम्बॉल आहे त्याचा. आणि असा ऍप ओपन झाल्यावर हा ऍप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतो, त्यामुळे जरा तुम्ही शोधाल तर तुम्हाला सापडेल. आणि ते खाली बघा, ऑप्शन आहेत. गेम आहे, ऍप्स आहेत, सर्च आहे, बुक आहे आणि यू आहे. त्यामध्ये सर्च जो ऑप्शन आहे तिसरा ऍपच्या बाजूला, त्याच्यावर क्लिक करायचं. आणि वर बघा, इथे सर्च बार आलाय वरच्या साईडला, सर्च ऍप म्हणून, त्याच्यावर क्लिक करायचं. आणि इथे चॅट जीपीटी टाईप करायचं आपल्याला. हे बघा, इथे आलाय पहिला चॅट जीपीटीचा ऍप. हा बघा, असा सिम्बॉल आहे चॅट जीपीटीचा व्हाईट कलर मध्ये. इथे लिहिलंय चॅट जीपीटी आणि त्याच्या पुढे ऑप्शन आहे ओपन म्हणून. कारण हा माझा इन्स्टॉल केलेला आहे अगोदर, त्यामुळे इथे ओपन हा ऑप्शन आलाय. तुमचा जर इन्स्टॉल केलेला नसेल तर इथे इन्स्टॉल असा ऑप्शन येईल. इन्स्टॉल ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करायचं. मग इन्स्टॉल होणार तुमच्या मोबाईलमध्ये तो ऍप. इथे आता मी ओपन करते तो ऍप. तुमचा ईमेल आयडी टाकून लॉग इन करायचं तिथे. मग असा पेज ओपन होतं आपलं चॅट जीपीटीचं लॉग इन केल्यावर. सिंपल अशी फ्रेम दिसते. इथे आपण आपला काहीही प्रश्न, म्हणजे आपल्याला समजा काही कळलं नाही कुठल्या गोष्टीतलं, तर आपण इथे प्रश्न विचारू शकतो त्याला. इंग्लिश यायला पाहिजे असं काही नाही, ते सगळे तुम्ही मराठीत विचारलात, हिंदीत विचारलात तरी तुम्हाला तो तुमच्या भाषेत उत्तर देईल. मराठीमध्ये असेल तर मराठीत, हिंदीमध्ये असेल तर हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये विचारलं तर इंग्लिशमध्ये. त्यामुळे इंग्लिश येत नाही म्हणून टेन्शन नाही घ्यायचं. इथे मी पण आता मराठीत टाईप करूनच तुम्हाला दाखवणार आहे, एकदम सोप्या भाषेत. तर इथे चॅट जीपीटी आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे स्टेटस कसे क्रिएट करायचं ते विचारायचंय. तर सुरुवात आधी त्याला सांगायचं आपण काय करतो, म्हणजे आपलं थोडंफार बॅकग्राऊंड त्याला माहित असलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर तो आपल्याला उत्तर देऊ शकतो व्यवस्थित. तर आपण डिजी सर्कल मध्ये ऑनलाईन वर्क करतोय. डिजी सर्कल मध्ये काय आहे तर डिजिटल स्किल आहे. मग सुरुवातीला तसं सांगायचं त्याला, मी डिजी सर्कल या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन वर्क करते, जिथे डिजिटल स्किल मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत शिकायला भेटतात आणि प्लस ऑनलाईन वर्क सुद्धा करायला भेटतं, असं त्याला सुरुवातीला सांगायचं. आता मी टाईप करत नाही ते खरं. आणि नंतर आपल्याला काय प्रश्न असतील तर आपण विचारायचे. आता मला विचारायचंय की सुरुवात समजा मला करायची आहे कामाची. डीजी सर्कल मध्ये कामाची सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी मला इंस्टाग्राम स्टोरी ठेवायची आहे, तर काय ठेवू? काय ठेवू? डिजी सर्कल मध्ये कामाची सुरुवात करायची आहे, तर त्यासाठी मला इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवायची आहे, तर ती काय ठेवू? आणि इथे बघा साईडला एरो दिसतोय, वरच्या साईडला जाणारा राऊंड मध्ये लिहिले त्याच्या बाजूलाच आहे बघा, त्याच्यावर क्लिक करायचंय. हे बघा, अशी माहिती आपल्याला पाठवतो. एका मिनिटात बऱ्यापैकी माहिती तुम्हाला इथून भेटून जाईल, म्हणजे जास्त तुम्हाला विचार करायला नको, मी काय लिहू, आता काय टाकू, कसं प्रमोशन करू, सुरुवात कुठून करू, सुरुवातीला काय टाकू. असे जेवढे प्रश्न येतात ते सगळे आपण आता चॅट जीपीटीला विचारू शकतो. सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथे भेटणार. आता इथे दिलंय बघा त्यांनी 5 ते 6 स्टोरी आयडिया इथे दिलेल्या आहेत. पहिली स्टोरी आहे क्युरियोसिटी, म्हणजे क्युरियोसिटी वाढली पाहिजे लोकांची, नक्की हे काय काम करतायत, कसं, कुठले स्किल शिकायला भेटतायत, लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत आपल्याला आपली स्टोरी बघून. अशी स्टोरी आपण ठेवायची. तर मी एक नवीन डिजिटल जर्नी सुरू करत आहे. घर बसल्या डिजिटल स्किल शिकून ऑनलाईन कमाई करता येते, हे खरंच आहे का?
किंवा मी स्वतः शिकल्यानंतर माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इंटरेस्टेड असाल तर इन्फॉर्मेशन असा रिप्लाय करा किंवा यस असं टाईप करा किंवा वर्क टाईप करा, असं आपण तिथे टाकू शकतो. दुसरी स्टोरी आहे, मला टेक्नॉलॉजी येत नाही, माझ्याकडून होणार नाही असं बरेच जण म्हणतात. तर मीही असाच विचार करत होते, पण योग्य मार्गदर्शन मिळालं आणि गोष्टी सोप्या झाल्या. मराठीतून डिजिटल स्किल शिकायचं असेल तर मला आताच डीएम मध्ये यस टाईप करा, असं आपण टाकू शकतो. बसल्या बसल्या बघा किती आयडिया भेटले आपल्याला. आणि त्याच्यानंतर इथे खाली पण तुम्हाला ऑप्शन बरेच येतात. जर तुम्हाला हवं असेल तर मी तुमच्यासाठी 7 दिवसांचा इंस्टाग्राम स्टोरी प्लॅन, पोल प्लस क्वेश्चन स्टिकर आयडियासह रील हुक लाईन्स सुद्धा तयार करून देऊ शकते. यापेक्षा तुम्हाला अजून काय हवं असेल तर तुम्ही परत ते विचारू शकता की बाबा मला 7 दिवसांचा इंस्टाग्राम स्टोरी प्लॅन हवा आहे, तर तो बनवून दे म्हणून. मग तुम्हाला तो पण बनवून देऊ शकतो. आधी सुरुवातीला आपण याची स्टोरी एक बनवून बघूया. यातली ही घेऊया. समजा आता मला स्टोरी बनवायची, त्यासाठी थोडं पोस्टर वगैरे आपण डिझाईन करूया. त्यासाठी आपल्याला जायचंय कॅनवा मध्ये. ओके. डायरेक्ट स्टोरीवर गेलात तरी तुम्हाला तिथे कलर्स भेटतील. कॅनवा मध्ये डिझाईन करायचं असेल तरी पण तुम्हाला भेटेल. त्यासाठी आपण कॅनवा ऍप इन्स्टॉल करायचा आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांना सांगते. परत प्ले स्टोअर वर जायचं. इथे कॅनवा सर्च करायचं. कॅनवा ऍप प्ले स्टोअर वर भेटतो. कॅनवा ऍप CANVA, हा बघा इथे 2 नंबरला असं सिम्बॉल असणार आणि त्याच्या पुढे इन्स्टॉल असणार. तर त्याच्यावर इन्स्टॉल करायचं, मग तुमच्या मोबाईलमध्ये तो इन्स्टॉल होईल. तिथे सुद्धा तुम्हाला ईमेल आयडीने लॉग इन करावं लागतं किंवा गुगल आयडी जर स्वतः असेल पहिलाच तर त्यावरून तुम्ही लॉग इन करू शकता. आता मी हे ओपन करते. एक मिनिट हा. एक मिनिट थांबा, कंटिन्यू करते मी. स्क्रीन दिसते ना आता पुन्हा? चला आता आपण कॅनवावर जाऊया. असा कॅनवा ऍप ओपन होणार. सुरुवातीला असं पेज दिसतं आपल्याला ओपन केल्यावर. आता इथे बघा, पहिला सर्च बार आहे वर, सर्च टेम्पलेट म्हणून आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे आता आपल्याला इंस्टाग्राम स्टोरी शोधायच्या आहेत. इंस्टाग्राम स्टोरी इथे सर्च करायचं. इथे आलंय बघा पहिला इंस्टाग्राम स्टोरी. इंस्टाग्राम स्टोरीचा एक ऑप्शन आहे आणि इंस्टाग्राम स्टोरी ऍडचा एक ऑप्शन आहे. इंस्टाग्राम स्टोरी आहे त्याच्यावर क्लिक केला तर इथे तुम्हाला सगळे व्हिडिओ स्वरूपात दिसणार आहेत, जे आपण स्टोरीला ठेवतो व्हिडिओ. तुम्ही इथून पण ते एडिट करू शकतात, पण आता आपल्याला फक्त स्टोरी ठेवायची आहे, त्यामुळे आपण इंस्टाग्राम स्टोरी ऍडच ओपन करूया. हे बघा सगळे व्हिडिओ आहेत तिथे. तुम्हाला यातलं कुठलं एडिट करायचं असेल तर इथून एडिट करू शकता. आता आपल्याला व्हिडिओ बनवायचा नाही, तर फक्त इंस्टाग्राम स्टोरीज बनवायची आहे. तर आपण स्टोरी ऍड वर क्लिक करूया. हे बघा इथे टेम्पलेट्स ओपन झाले. बरेच टेम्पलेट आहेत, यातला कुठलाही डिझाईन तुम्हाला जो आवडेल तो घेऊ शकता. तो आपण एडिट करू शकतो. फक्त इथे जे क्राऊन आहेत बघा येल्लो कलरचे कोपऱ्यात,
प्रत्येक फोटोच्या खाली कोपऱ्यात उजव्या साईडला. ते वापरायचे नाहीत, कारण ते जर वापरलात तर ते पेड आहेत, पैसे भरावे लागतात, त्यानंतरच ते डाउनलोड होणार. तुम्ही एडिट करू शकता पण डाउनलोड नाही करू शकत ते. आता कुठल्या स्टोरीला क्राऊन नाहीये तो आपण घेऊया. हा बघा इथे, हा येल्लो वाला इथे क्राऊन नाहीये, आपण हा एडिट करूया. हे इथे आहे ते आपण डिलीट करूया, आपल्याला फक्त बॅकग्राऊंडच घ्यायचं आहे. हे आहे ते डिलीट करण्यासाठी त्याच्यावर एकदा क्लिक करायचं. त्याच्यानंतर ऑप्शन येतात बघा वर, 4 नंबरला डिलीटचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं, मग ते डिलीट होतं. फक्त त्याच्यावर एकदा क्लिक केलं की असे ऑप्शन वर येतात, ते मग असं डिलीट करत जायचं. हे ठेवूया आपण, उपयोगाला येईल. इथे आपण वेबसाईट ऍड करू शकतो कंपनीची. आता आपल्याला हे बॅकग्राऊंड भेटलंय स्टोरीचं, आपण आता स्टोरी कशी ऍड करायची. मगाशी जी इथून आपण घेतलेली स्टोरी चॅट जीपीटी वरून, ती इथून कॉपी करायची. हे बघा, दुसरी स्टोरी आपण ही टाकूया. टेक्नॉलॉजी येत नाही, माझ्याकडून होणार नाही, मीही असंच विचार करत होते, पण योग्य मार्गदर्शन मिळालं आणि गोष्टी सोप्या झाल्या. तर हे आपल्याला कॉपी करायचं. याच्यामध्ये बरंच काय काय आहे बघा, स्लाइड 2, 3, स्लाइड 4, हे नंतर कट करायचं. ओके, आता हे बघा इथे सिलेक्ट करायचं फक्त बोटाने असं, आणि इथे ऑप्शन येतो कॉपीचा. इथे वर ऑप्शन दिसतोय ना कॉपीचा, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपण जाऊया आता कॅनवावर. इथे जी स्टोरी बॅकग्राऊंड आहे, आता इथे खाली ऑप्शन आहेत बघा, डिझाईन आहे, एलिमेंट्स आहे, त्याच्यानंतर टेक्स्ट आहे. आपल्याला इथे टेक्स्ट आता ऍड करायचा आहे, त्यामुळे 3 नंबरचा जो ऑप्शन आहे टेक्स्टचा, त्याच्यावर क्लिक करायचं. मग इथे कुठल्या साईज मध्ये आपल्याला टेक्स्ट पाहिजे ते इथे आपण चूज करू शकतो. थोडा मोठा असेल तर हे ऍड हेडलाईन आहे त्याच्यावर करायचं, त्याच्यानंतर 2 नंबर, हे 3 नंबर. साईज बघा प्रत्येकाची वेगवेगळी आहे, तुम्हाला ज्या साईज मध्ये तिथे ऍड करायचे ते करू शकता, किंवा इथे फॉन्ट पण वेगवेगळे आहेत, यातले कुठले तुम्हाला ऍड करायचे असतील तर ते पण करू शकता. जर वर टायटल लिहायचं असेल तर यातले तुम्ही फॉन्ट ऍड करू शकता. आता आपल्याला फक्त लिहायचे सिंपल स्टोरी, त्यामुळे आपण हेच घेऊया, ऍड हेडलाईन. हे बघा इथे असं येतं, त्याच्यावर क्लिक करायचं, जे आहे ते कट करायचंय. आणि त्याच्यावर असंच परत क्लिक करून धरायचं बोटाने, मग वर पेस्ट असा ऑप्शन येतो. हा बघा वर पेस्ट सिलेक्ट ऑल आणि ऑटोफिलचा ऑप्शन आलाय. पेस्ट आहे पहिला, त्याच्यावर क्लिक करायचंय. मग आपण जे तिकडून सिलेक्ट केलेलं ते इथे पेस्ट होतं. हे थोडं मोठं झालंय त्यामुळे ते आता स्क्रीनच्या बाहेर गेलं. थोडं आपण असं बोटाने ऍडजस्ट करू शकतो त्याला. हे बघा असं छोटं मोठं करू शकतो, जेवढं पाहिजे तेवढं. हे जे पॉइंट आहेत ना साईडला व्हाईट कलरचे, त्याच्यावर असं क्लिक करून असं मागे पुढे आपण करू शकतो बोटाने. तुम्हाला जी साईज पाहिजे ते तुम्ही ठेवू शकता. हे बघा आता हे जे मध्ये मध्ये आहे स्लाइड 1 ते इथून कट करायचं. स्लाइड 2, इथे स्लाइड 3 आहे. आता एवढंच बस झालं. यात तुम्हाला कलर चेंज करायचा असेल, आता हे येल्लो बॅकग्राऊंडला ब्लॅक कलर दिसतोय नीट, पण समजा तुमचं बॅकग्राऊंड कुठलं वेगळं असेल आणि ब्लॅक कलर दिसत नसेल, तर हे बघा इथे खाली ऑप्शन आहेत, एडिट आहे, फॉन्ट आहे, टेक्स्ट स्टाईल आहे, फॉन्ट साईज आहे, त्याच्या साईडला कलर आहे. कलर आहे, सुरुवातीला आधी आपण जे लिहिलंय त्याच्यावर क्लिक करायचं, त्याच्यानंतर हा कलरचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. आणि हे बघा इथे कलरचे ऑप्शन येतात. तुम्हाला जो कलर इथून पाहिजे तो तुम्ही त्याला देऊ शकता. कुठल्याही कलरवर क्लिक केला तरी तो कलर बदलणार. हा बघा, ब्लॅक हवा असेल तर ब्लॅक, ग्रीन हवा असेल तर ग्रीन, पण जो उठून दिसेल तोच निवडायचा. चांगला दिसेल वर असा क्लिअर. आता या येल्लो मध्ये ब्लॅकच छान दिसत होता, तोच घेते मी आता.
हा ब्लॅक ठेवूया. ओके. अजून जर ते डार्क करायचं असेल जे लिहिलंय त्यासाठी हे बघा कलरच्या साईडला फॉर्मॅट म्हणून पण ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे बीचा ऑप्शन आहे बघा बोल्ट म्हणून. बी त्याच्यावर क्लिक करायचं. मग थोडं ते डार्क दिसतं. पुन्हा एकदा बघा सुरुवातीला असं होतं त्याच्यानंतर ब्ल्यू वर क्लिक केलं की थोडं डार्क होणार. एका साईडला घ्यायचं असेल तर अलाइनमेंट अशी असते बघा इथे. इथे मध्ये पाहिजे असेल तर इथे घ्यायचं. उजव्या साईडला पाहिजे असेल तर इथे घ्यायचं. असे ऑप्शन असतात. जेवढे तुम्ही शोधून बघाल तेवढे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला इथे भेटत जाणार. इथे सिम्बॉल पाहिजे असतील तर खाली इथे हे पॉइंट पण इथे येऊ शकतात. 1 2 पाहिजे असेल तर हे एखादे समजा तुम्ही काही पॉइंट लिहत असाल तर त्यासाठी असे तुम्ही पॉइंट इथे घेऊ शकता. पण आता त्याची गरज नाहीये. आपल्याला फक्त हे मध्ये पाहिजे आणि बोल्ड पाहिजे बस. एवढं ठीक आहे. ही एक आपली स्टोरी तशी तयार झाली आहे. त्याला थोडंफार आपण थोडंसं डिझाईन म्हणजे खाली आता कंपनीची वेबसाईट म्हणून आपण ऍड करूया. इथे टेक्स्टचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करूया. 2 नंबरचे हेडलाईन आहे त्याच्यावर क्लिक करूया. जे आहे ते आधी डिलीट करायचंय. आता इथे टाईप करूया. कंपनीची वेबसाईट टाईप करायची www.dgcircle.com. ही कंपनीची वेबसाईट आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे बघा प्लस आहे खाली. 2 राऊंड दिसत आहेत. एक गोलवाला आणि एक प्लसवाला आहे. तो प्लसवाला आहे त्याच्यावर पकडायचं आणि असं असं खाली आणायचं ते. असं आपण ऍडजस्ट करू शकतो जिथे पाहिजे तिथे. आता हा थोडा कलरच्या बाहेर जातोय त्यामुळे जे साईज थोडी छोटी करायची असेल तर त्याचा पण ऑप्शन आहे. फॉन्ट साईज म्हणून ऑप्शन आहे बघा इथे. एडिट फॉन्ट टेक्स्ट स्टाईल नंतर फॉन्ट साईज. फॉन्ट साईज वर क्लिक करायचं. इथून कमी जास्त आपण करू शकतो. थोडा कमी झालाय. इथून बोटाने पण आपण कमी जास्त करू शकतो या पॉइंट वरून. तुम्हाला जसं वाटेल जसं जमेल योग्य वाटेल तसं तुम्ही करा. इथे आता ऍड झालीय. वर आता कंपनीचा लोगो ऍड करायचा असेल तर तो पण करू शकता. गॅलरीमध्ये सेव्ह असेल तर इथे बघा गॅलरीचा ऑप्शन आहे. टेक्स्टच्या बाजूला गॅलरी. इथे क्लिक करायचं. मग गॅलरीतून कंपनीचा लोगो आपण घेऊ शकतो. आता इथे कंपनीचा लोगो मला शोधायला वेळ जाईल. माझा फोटो ऍड करते मी. तुम्ही इथे लोगो ऍड करा. तुमचा फोटो ऍड करायचा असेल तो पण ऍड करू शकता. असा कोणाला स्वतःचा चेहरा दाखवायचा नसेल तर त्यांनी लोगो ऍड केला तरी चालेल. हा बघा इथे थोडा चौकोन आहे तर त्याला मला गोल करायचंय. थोडा त्याचा शेप थोडा बदलूया. त्याच्यावर क्लिक केलं मी फोटोवर आणि इथे बघा खाली जे ऑप्शन आहेत थोडं थोडं पुढे पुढे जायचं. कॉर्नर बघा इथे कॉर्नरचा ऑप्शन आहे. तुम्हाला तिथे कॉर्नर आता त्याच्यावर क्लिक केलं. स्टाईलच्या बाजूला कॉर्नरचा ऑप्शन आहे बघा. कव आहे छोटासा. त्याच्यावर क्लिक केलंय मी आणि इथून असा थोडा चौकोनी होता तो बघा फोटो आता कसा बदलतोय वर. तो मी फुल केलाय आता. थोडा त्याचा शेप बदललाय बघा फोटोचा. दिसला ना. कलर बदलायचा असेल तर तो पण बदलू शकता. इथून हे बघा इथे 3 कलर आहेत. जे त्या फोटोमध्ये ऍड आहेत तेच कलर इथे 3 आहेत. हे कलर जर तुम्हाला बदलायचे असतील तर ते पण तुम्ही बदलू शकता. पण आता मला ते कलर आहे तेच ठेवायचे आहेत बदलायचे नाहीयेत. कलर बदलल्यावर हे बघा इथून कलरचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केलं की असं जॅकेट पहिलं ब्लॅक होतं ते आता ब्राऊन झालं. थोडा फरक पडतो त्यामध्ये. एवढी स्टोरी आपली बस झाली सुरुवातीलाच. आता आपल्याला ही डाउनलोड करायची.
तर वर बघा कोपऱ्यात उजव्या साईडला कोपऱ्यात एक एरो आहे वरच्या साईडला गेलेला. आता तुमचा फोटो असणार. तुमचा फोटो तुमच्या बोटाने जरा खालच्या साईडला सरकवा म्हणजे वरच्या साईडला कोपऱ्यात जे ऑप्शन आहेत ते तुम्हाला दिसतील. उजव्या साईडला कोपऱ्यात एक वरच्या साईडला जाणारा एरो आहे त्याच्यावर क्लिक करायचं. आणि इथे बघा खाली शेअर एक ऑप्शन आहे आणि शेअरच्या खाली डाउनलोडचा ऑप्शन आहे. त्या डाउनलोडवर क्लिक करायचंय. पुन्हा एक डाउनलोडचा ऑप्शन आलाय त्याच्यावर क्लिक करायचंय. मग असा फोटो आपला तो पोस्टर डाउनलोड होता इथे. थोडासा वेळ लागतो डाउनलोड व्हायला. तो डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार. तिथून आपण तो स्टोरीला शेअर करू शकतो. सेव्ह झालाय. आता आपण गॅलरी ओपन करून बघूया. हे बघा. ही स्टोरी आता आपली तयार झालेली आहे. ही आपण शेअर करू शकतो. इथून शेअरचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केलं. इंस्टाग्राम स्टोरीचा ऑप्शन इथे आहे स्टोरी. त्याच्यावर क्लिक केलं. हे बघा डायरेक्ट स्टोरीवर आली आहे ती आता पोस्टची. आता इथे आपल्याला समजा काही गाणं लावायचं असेल सॉन्ग तुम्हाला तर मोटिवेशनल आपण लावू शकतो. इथे बघा 3 नंबरला ऑप्शन आहे सॉन्गचं. पहिला डबल ए आहे नंतर स्माइली आहे नंतर 3 नंबरला सॉन्गचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. इथे सर्च बार आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे सर्च करायचं मोटिवेशनल सॉन्ग किंवा म्युझिक. तुम्हाला सॉन्ग पाहिजे असेल सॉन्ग घ्या, म्युझिक पाहिजे असेल तर म्युझिक घ्या. यातलं कुठलंही एक तुम्ही घेऊ शकता जे तुम्हाला आवडेल. मी आता हे एक घेते. गाणं तुम्हाला ऐकू येतंय? इथून डन करायचंय. हे सॉन्ग ऍड झालं इथे. फक्त मी आवाज कमी केलाय. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमची आयडी मेन्शन करायची असेल तर ती करू शकता. 1 2 3 4 नंबरला बघा मेन्शनचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. तुमची आयडी इथे सर्च करा. इथे ऍड करा. माझ्या दुसऱ्या आयडीला मेन्शन केलंय मी. त्या आयडीवर सुद्धा ही स्टोरी दिसणार आहे आता. त्याच्यानंतर अजून इथे बरेच ऑप्शन आहेत. इफेक्ट आहे, ड्रॉचा आहे, सेव्ह आहे. स्टोरी तुम्हाला सेव्ह पुन्हा करायची असेल तर इथून करू शकता सेव्हच्या ऑप्शन वरून. आणि आता युअर स्टोरी म्हणून खाली ऑप्शन आहे बघा. क्लोज फ्रेंड आणि युअर स्टोरी त्याच्यावर क्लिक केलं की आपली रील आता ही स्टोरी शेअर होणार. अजून काही तुम्हाला याच्यात ऍड करायचं असेल, लिहायचं असेल तर तुम्ही इथून टेक्स्टचा ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं. इथे काय लिहायचं असेल तर लिहू शकता. फॉन्ट सुद्धा इथे वेगवेगळे आहेत जे तुम्ही घेऊ शकता. कलर पण आहे. इथे बरेचसे ऑप्शन आहेत. इथे पण तुम्ही मेन्शन करू शकता. खाली ऑप्शन आहे मेन्शन. इथून पण तुम्ही मेन्शन करू शकता कोणाला मेन्शन करायचं असेल तर. आता मी एवढीच शेअर करते. युअर स्टोरीवर क्लिक करते. खाली जो ऑप्शन आहे युअर स्टोरी त्याच्यावर क्लिक करते. स्टोरी आता माझी शेअर होणार. पोस्टिंग चालू आहे. ही बघा इथे शेअर झाली आहे. आता ही स्टोरी तुम्हाला जर हायलाइटला ऍड करायची असेल तर तुम्ही इथून ऍड करू शकता. इथे बघा 3 डॉट आहेत साईडला खाली कोपऱ्यात उजव्या साईडला.
तीन डॉट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि हायलाइटचा ऑप्शन आहे बघा 3 नंबरला. डिलीट नंतर सेव्ह व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर हायलाइट आहे. त्या हायलाइट वर क्लिक करायचं आणि ते समजा तुम्ही एखादी हायलाइट ऍड केलेली असेल प्रमोशनल व्हिडिओ म्हणून, तर त्या हायलाइट मध्ये तुम्ही ते ऍड करू शकता. किंवा जर नवीन बनवायची असेल हायलाइट, तर इथे प्लस आहे बघा ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करायचं आणि ते खाली हायलाइट तिथे टाईप करायचं की प्रमोशनल स्टोरी. शक्यतो हे ऍड करायची गरज नाहीये हायलाइट मध्ये. हायलाइट मध्ये फक्त आपल्याला कंपनीचे जे 2 फाउंडर आहेत त्यांचे फोटो ऍड करायचे आहे. इथे ऍड केल्यावर ते ऍड होतं. त्याच्यानंतर कंपनीमध्ये कुठले स्किल शिकवले जातात ते ऍड करायचे आहे. आणि तुमची जी इन्कम होते ती तुम्ही हायलाइट मध्ये ऍड करू शकता. कंपनीचे जे लिगल डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही हायलाइट मध्ये ऍड करू शकता. असे 4-5 जे कन्फर्म हायलाइट आहेत ते तुम्हाला ऍड करायचेच आहेत हायलाइट मध्ये. आणि जे कोण अचिव्हर्स असतात त्यांचे पोस्टर सुद्धा शेअर केले जातात टेलिग्रामवर, ते पण तुम्ही हायलाइट मध्ये ऍड करू शकता. सुरुवातीला तुम्हाला ते स्टोरीला शेअर करावेच लागणार, तर तुमचं हायलाइट ऍड होणार. आतापर्यंत मी जे काही सांगितलं ते लक्षात आलंय का तुमच्या? काही कोणाची क्वेरी असेल तर विचारू शकता. समजलंय? सगळ्यांना समजलं का? अरे वा, बऱ्यापैकी कळलंय. मग रेकॉर्डिंगची काय गरज आहे? नकोय ना रेकॉर्डिंग? म्हणून लाईव्ह ट्रेनिंग अटेंड करायचे असतात. पटकन लक्षात येतं. रेकॉर्डिंग कसं तुम्ही अर्ध अर्ध बघणार, तेवढा पेशन्स नसतो ना कोणात. अर्ध झाले की नंतर आपण परत थोडं स्किप स्किप करत पुढे पुढे जातो, अजून थोडं 10 मिनिटं पुढे, अजून 10 मिनिटं. त्यामुळे पटकन लक्षात येत नाहीत रेकॉर्डिंग दिली तरी. त्यामुळे जेवढं तुम्ही लाईव्ह बघाल तेवढं तुमच्या लक्षात येईल. अजून जर कोण झोपले असतील तर उठून बसा. कोणाला जर रेकॉर्डिंग करायचं असेल तर ते करतील, म्हणजे तुम्ही सेफ राहाल. आणि प्रत्येकाने स्क्रीन रेकॉर्डिंग करा आणि मला व्हॉट्सअपवर सेंड करा. सगळ्यांचीच मी स्क्रीन रेकॉर्डिंग शेअर करणार आहे माझ्या स्टोरीला आणि व्हॉट्सअपला पण, स्टेटसला. आता आपण जाऊया व्हॉट्सअप स्टेटसकडे. स्टोरी झाली, एक क्लिअर झाला ना. आता आपण स्टेटसवर जाऊया. ओके. तरी बऱ्यापैकी सगळी मन लावून बघतायत, म्हणजे आहे लक्ष सगळ्यांचं. काही असेल क्वेरी तर तुम्ही नंतर शेवट मेसेज करून विचारू शकता. सगळं परत सांगेन मी, क्लिअर करेन. काही प्रॉब्लेम नाही. फोटो कसा घ्यायचा? एक मिनिट. आणि कोणाचा काय प्रश्न आहे? हायलाइट ऍड करताना गॅलरी दिसत नाही, त्यामुळे कुठे गेला? डॉक्युमेंट्स फाउंडरचे फोटो ऍड करता येत नाहीत, ते प्लीज सांगा. ओके, हायलाइटचं म्हणताय. इंस्टाग्राम. सुरुवातीला आपल्याला ते हायलाइट्स स्टोरीला शेअर करायचं. स्टोरीवर क्लिक करूया, कोपऱ्यात जी स्टोरी आहे त्याच्यावर. आणि इथून बघा, फाउंडरचे फोटो इथे कुठे असतील आता? खूप शोधावं लागेल मला, पण त्यातल्या त्यात मी आयडिया देते. काय ऍड करू? एक माझाच फोटो ऍड करून दाखवते तुम्हाला. शॅम्पल शॅम्पल. हा बघा, समजा हा फाउंडरचा फोटो आहे. इथे तुम्ही स्टोरीला घेतलात. सुरुवातीला स्टोरीवर जायचं, हा पहिलं.
स्टोरीवर शेअर करायचा. इथे युअर स्टोरी खाली ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं, तो शेअर झाला. ओके. पहिली तुम्हाला ती स्टोरी शेअर करावीच लागणार आहे. काही हायलाइट ऍड करायचे असले तरी ते सुरुवातीला स्टोरीला शेअर करायचे, तरच तुमचे ते हायलाइट मध्ये ऍड होणार. आता हा फोटो झाला, शेअर झाला स्टोरीला. ओके. आता इथे बघा 3 डॉट आहेत कोपऱ्यात, त्या 3 डॉटवर क्लिक करायचं. खालच्या कोपऱ्यात 3 डॉट आहेत ना मेन्शनच्या साईडला, त्याच्यावर क्लिक केलं. आता इथे ऑप्शन येतो बघा हायलाइटचा. डिलीट नंतर सेव्ह फोटो नंतर हायलाइट, त्या तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं. आता हा नवीन हायलाइट आपल्याला ऍड करायचा आहे, त्यामुळे इथे जो प्लसचा ऑप्शन आहे ऍड टू हायलाइटच्या पुढे अधिकचं चिन्ह आहे बघा, त्या चिन्हावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा फोटो इथे दिसणार, त्याच्या खाली आपल्याला लिहायचं आहे डिजी सर्कल फाउंडर. डिजी सर्कल फाउंडर मी दाखवते असंच. तुम्ही फाउंडरचा फोटो ऍड करूनच तिथे लिहा डिजी सर्कल फाउंडर, नाही तर कोणतरी चुकून माझाच फोटो लावून ठेवा. डिजी सर्कल फाउंडर असं लिहायचं. हे लिहायला विसरू नका, नाहीतर ऍड एकदा झालं की परत ती लिहायला भेटत नाही. त्यामुळे जेव्हा ऍड होतो प्लस मध्ये, तेव्हा इथे नाव येतं, ऑप्शन येतो लिहायचा. डिजी सर्कल फाउंडर इथे लिहायचं. त्याच्यानंतर खाली जो ऍडचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. मग ती हायलाइट आपली एक तयार होते. दुसरा फोटो त्याच हायलाइट मध्ये ऍड करायचा असेल दुसऱ्या फाउंडरचा, तो पण पहिला तुम्हाला आधी स्टोरी ठेवावी लागणार. आता आपले हायलाइट बघूया इथे. हे बघा इथे हायलाइट ऍड झाली, डिजी सर्कल फाउंडर शब्द अर्धाच दिसतोय पण आहे. इथे क्लिक केल्यावर इथे तुम्हाला हायलाइट दिसणार. स्टोरी जरी डिलीट झाली तरी हा फोटो इथून डिलीट होणार नाही, म्हणून ते हायलाइट ऍड करायचे असतात, जेणेकरून कोणी जर तुमचं अकाउंट बघितलं की नक्की काय काम करताय, त्यासाठी आपले हायलाइट नीट असणं गरजेचं असतं. आणि आपला प्रोफाईल फोटो सुद्धा एक प्रोफेशनल बनवून ठेवा. व्हॉट्सअप डीपीला पण आणि इन्स्टाचा प्रोफाईल फोटो पण, जेणेकरून आपलं काम जरा प्रोफेशनल वाटेल थोडंफार. आता तेच व्हॉट्सअपवर तुम्हाला दाखवते मी कसं डीपी वगैरे ऍड करायचं. सुरुवात आपल्या अकाउंट वरून करायची आहे. हे माझं व्हॉट्सअप ओपन झालंय. वर 3 डॉट आहेत बघा उजव्या कोपऱ्यात, त्याच्यावर क्लिक करते आणि खाली सेटिंगचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करते. लास्टला बघा सेटिंगचा ऑप्शन आहे. आता इथे माझा एक फोटो ऍड केलेला आहे, नाव लिहिलंय आणि मी काय काम करते ते इथे ऍड केलंय, जेणेकरून लोक जेव्हा व्हॉट्सअपवर मेसेज करतात तेव्हा आपला प्रोफाईल चेक करतात, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी माहिती आपल्या प्रोफाईल वरून सुद्धा मिळते. आता मी या माझ्या फोटोवर क्लिक करते. समजा आता नॉर्मल फोटो असेल तुमचा, तुम्हाला जर तो प्रोफेशनल बनवायचा असेल तर तो तुम्ही चॅट जीपीटी वरून बनवू शकता. कसा बनवायचा ते तुम्हाला आता दाखवणार आहे. आता इथे बघा त्याच्या खाली माहिती आहे, बिझनेस इन्फॉर्मेशन आहे. रिया भालेकर, डिजी सर्कल ट्रेनर, ऑनलाईन वर्क प्लस डिजिटल स्किल शिका मराठीत. आणि मी जे काम करते त्याचा टाइम पण इथे ऍड केलेला आहे. संडेला फक्त 12 ते 3 चा टाइम आहे. मंडे, ट्युजडे, वेनसडे 9 ते 6 चा टाइम आहे. त्यामुळे कृपया कामाविषयीच मेसेज करावे. बिझनेस आहे नागपूरचा, त्यामुळे नागपूर टाकलंय. कंपनी नागपूरची आहे हे सगळ्यांना माहित आहे ना आधी. आता बरेच जण कधी कधी प्रश्न विचारतात की कंपनी कुठली आहे, तर काही जणांना माहितीच नसतं की कंपनी नक्की कुठली आहे. तर कंपनी नागपूरची आहे. कंपनीचे 2 फाउंडर आहेत, कोमल फुलबंदे मॅम आणि स्वाती चुरी मॅम. आणि नागपूरचा जो पत्ता आहे तो तुम्हाला वेबसाईटवर भेटेल. त्यासाठी त्यांना वेबसाईट शेअर करायची. एवढं तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये व्हॉट्सअपमध्ये ऍड करून ठेवू शकता. इथे बघा अकाउंट आहे 2 नंबरला, त्याच्यावर क्लिक करायचं. तुम्हाला इथे काही समजलं नसेल तर याचा सरळ स्क्रीनशॉट काढायचा असा. कोणाचा साईड बटन दाबून पण असतो की बाबा आता एवढे एवढे ऑप्शन आहेत तर मी आता काय करू. हे बघा अबाउट आहे, प्रोफाईल पिक्चर आहे. प्रोफाईल पिक्चर आपली फक्त माय कॉन्टॅक्टलाच दाखवायची आहे, त्यामुळे 2 नंबरचा ऑप्शन मी निवडलाय.
जर तुम्हाला हे नसेल कळत काय ठेवू, एव्हरीवन ठेवू की माय कॉन्टॅक्ट ठेवू की नो बडी ठेवू, तर ते आपण चॅट जीपीटीला विचारू शकतो. म्हणूनच सुरुवातीला म्हटलेलं की दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपण चॅट जीपीटीचा वापर करून स्वतःचं स्वतः काम करू शकतो. आता इथे स्टेटसचा ऑप्शन आहे. तर स्टेटस कोणाला कोणाला दिसणार आपले, तर माय कॉन्टॅक्ट म्हणजे जे माझा नंबर सेव्ह करणार आहे त्यांनाच माझा स्टेटस दिसणार. त्यामुळे जर कोण लीड असेल तर त्यांना आधी सुरुवातीला सांगायचं माझा नंबर सेव्ह करून ठेवा आणि आपण पण त्यांचा नंबर सेव्ह करून ठेवायचा, जेणेकरून ते आपले स्टेटस बघून बघून नंतर थोड्या दिवसांनी आपल्याकडे रजिस्टर करतात. इथे पण बरीच माहिती आहे. ग्रुप्स आहे, कॉन्टॅक्ट आहेत. ऍप लॉक पाहिजे असेल तर तुम्ही इथून ऍड करू शकता ऍप लॉक. आता ग्रुपचं ऑप्शन आहे. तर आता एव्हरीवन ठेवायचं की माय कॉन्टॅक्ट ठेवायचं. आता इथे मी स्क्रीनशॉट काढलाय. आता मी जाऊन विचारते चॅट जीपीटीला. मला काहीच माहित नाही त्यातलं की काय करायचंय. तर मी आता चॅट जीपीटी ओपन केलंय. इथे बघा प्लसचं साईन आहे साईडला. त्याच्यावर क्लिक केलं. कॅमेरा फोटो आहे वर. फोटोवर क्लिक केलं आणि आता मी जो स्क्रीनशॉट काढलेला तो इथे ऍड करते. त्याच्यावर क्लिक केलं. इथे डनचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केलं आणि ते खाली फक्त विचारणार मी यात कुठली सेटिंग ठेवू किंवा याचं काय करायचं, एवढं विचारलं तरी सांगेल. याचं काय करायचं, तर तुम्हाला तो उत्तर देईल त्याचं की कुठली सेटिंग ठेवायची. या व्हॉट्सअपचा हु कॅन ऍड मी टू ग्रुप सेटिंग आहे. आता तुमच्याकडे माय कॉन्टॅक्ट सिलेक्ट आहे. याचा अर्थ फक्त तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जी लोक आहेत डायरेक्ट ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करू शकतात. तुम्ही काय निवडू शकता किंवा एव्हरीवन निवडलात तर कोणताही नंबर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू शकतो, जेणेकरून तुमच्यासोबत स्पॅम होऊ शकतो. त्यामुळे एव्हरीवन नाही निवडायचंय. माय कॉन्टॅक्टचा काय अर्थ, सध्या निवडलंय मी ते माय कॉन्टॅक्ट आहे. त्याचा अर्थ असा आहे की फक्त तुमचे सेव्ह केलेले नंबर आहेत म्हणजे तेच तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू शकतात. ते सेफ आहे आणि बेस्ट ऑप्शन आहे. आणि तिसरा ऑप्शन होता माय कॉन्टॅक्ट एक्सपर्ट. तर तुमच्या कॉन्टॅक्ट मधले काही लोक सिलेक्ट करून त्यांना ऍड करू देणार नाहीत. जर कोणी वारंवार ग्रुपमध्ये ऍड करत असेल तर हा पर्याय वापरा. जर तुम्हाला उगाच कोण नको असलेल्या ग्रुपमध्ये ऍड करत असेल तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता. चॅट जीपीटी आपला सल्ला देतोय तुम्ही डिजिटल प्रमोशन करता म्हणून माय कॉन्टॅक्ट किंवा माय कॉन्टॅक्ट एक्सपर्ट हा पर्याय निवडू शकता तुम्ही, म्हणजे अनोळखी ग्रुपमध्ये ऍड होणार नाही. जर कोणतरी त्रास देईल असेल तर मला सांगा, मी एक्सपर्ट काय सेट करायचं ते स्टेप बाय स्टेप सांगते. त्यामुळे हे पण तुम्हाला पुढे बरीच माहिती इथून भेटणार. अजून पाहिजे असेल तर त्याला सांगू शकता हा मला माहिती द्या पुढची म्हणून. आणि तसं तुम्ही इथे सेटिंग करू शकता व्हॉट्सअपचं. कुठलंही सेटिंग, आता हे ग्रुपचं सांगितलं मी. अजून कुठलं अबाउट मध्ये काय करायचंय, आता ह्यात कुठलं सेटिंग निवडायचं ते तुम्हाला माहित नसेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढा. चॅट जीपीटीला विचारा, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटेल. कुठलं ऑप्शन ठेवलं तर काय होतं. इंस्टाग्रामवरचे काही सेटिंग माहित नसतील तर ते पण तुम्ही तसंच विचारू शकता. आता हे झालं सेटिंगचं. आता आपण फोटो ऍड करूया. तर आता चॅट जीपीटी ओपन केली, न्यू चॅट ओपन केला. आता इथे मी फक्त विचारतेय मला माझा एक फोटो प्रोफेशनल लुक मध्ये हवाय. बनवून हवाय. तर त्यासाठी मला प्रॉम्प्ट सुचव. हे तुम्ही इंस्टाग्रामच्या प्रोफाईलसाठी पण वापरू शकता तो फोटो. हे बघा इथे एक प्रॉम्प्ट सुचवलाय. आता हा इथून तुम्हाला कॉपी करायचा आहे. इथे सिलेक्ट करायचं बोटाने, जेवढं पाहिजे तेवढं. हा पूर्णच सिलेक्ट करायचा आहे जो प्रॉम्प्ट आहे तो. वर कॉपीचा ऑप्शन आलाय त्याच्यावर क्लिक करायचंय आणि पुन्हा एकदा इथे खाली बघा प्लसचा ऑप्शन आहे, जिथे आपण टाईप करतो तिथे
जो प्लसचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केलं. इथे क्रिएट इमेजचं ऑप्शन आहे. क्रिएट इमेज आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे आपण जे कॉपी केलंय ते पेस्ट करायचंय. आणि इथून तुम्ही तुमचा फोटो पण ऍड करू शकता जेणेकरून तो फोटो तुम्हाला प्रोफेशनल लुक मध्ये भेटेल. तर इथे आता फोटोचा ऑप्शन आहे. आता इथे फोटो मी कुठला घेते, नॉर्मल घेते फोटो माझा. हा फोटो घेते एक. हा फोटो एक ऍड केलाय आणि इथे जो एरो आहे त्याच्यावर क्लिक करते. फोटो तयार होतोय आपला. थोडा प्रोफेशनल बनून येईल कारण त्याचं बॅकग्राऊंड जाईल कदाचित जे आधी होतं ते. थोडा प्रोफेशनल लुक येईल फोटोला. बघूया आता कसं बनवून देतोय ते. अरे वा, बऱ्यापैकी बदलला. मला वाटलं फक्त बॅकग्राऊंड बदलतोय. हा बघा, असा फोटो आधी कसा होता आणि आता कसा दिलाय तो बघा. फक्त प्रॉम्प्ट टाकणं गरजेचं आहे, बाकी तुम्हाला आपोआप फोटो बनवून भेटेल. आता हा फोटो मी सेव्ह करते, त्याच्यावर क्लिक केलं आणि वर बघा सेव्हचं ऑप्शन आहे. सेव्ह केला. आणि आता आपण जाऊया व्हॉट्सअपवर. तो फोटो माझ्या गॅलरीत सेव्ह झालाय. व्हॉट्सअप ओपन करते आणि इथे जो प्रोफाईलचा फोटो होता माझा त्याच्यावर क्लिक करते. ते फोटोच्या खाली कॅमेरा दिसतोय ना छोटासा बघा, ते राऊंडच्या कोपऱ्यात, त्याच्यावर क्लिक करायचंय ते कॅमेऱ्यावर. इथून गॅलरीचा ऑप्शन आहे 2 नंबरचा, त्याच्यावर क्लिक करायचंय आणि हा फोटो जो आता बनवलेला तो सिलेक्ट करायचा आहे. तो बरोबर ऍडजस्ट पाहिजे तेवढाच आहे जेवढा आपल्याला पाहिजे. आता इथे डन आहे खाली बघा, उजव्या कोपऱ्यात खालच्या साईडला. डन केलं. फोटो रेडी झाला ना. फोटो रेडी आपला. एक प्रोफाईल तयार झाली आपली व्यवस्थित. हे बघा, असाच फोटो तुम्ही हा इंस्टाग्रामला वापरू शकता, फेसबुकला पण वापरू शकता. आपला एक प्रोफाईल सुरुवातीला नीट बनवून झालाय. आता आपल्याला स्टेटस काय शेअर करायचे ते बघूया. तर आता इथे खाली न्यू चॅट वर जाते, हे कट करते. वर जे कोपऱ्यात डाव्या साईडला 2 लाईन आहेत त्याच्यावर क्लिक करायचंय. डाव्या साईडला वरच्या बाजूला 2 लाईन आहेत बघा, त्याच्यावर क्लिक केलं. इथे न्यू चॅटचा ऑप्शन येतो, त्याच्यावर क्लिक केलं. आता इथे विचारते मी त्याला, मी डिजी सर्कल मध्ये ऑनलाईन वर्क करतेय. त्यासाठी मला व्हॉट्सअपवर स्टेटस शेअर करायचे आहेत. व्हॉट्सअपवर स्टेटस शेअर करायचे आहेत. तर सुरुवातीला काय शेअर करू? काय शेअर करू शकते जेणेकरून लोकांचा विश्वास बसेल? आता काय सजेस्ट करतोय बघूया. हे बघा, एवढे स्टेटस आपण ठेवू शकतो. म्हणजे सुरुवातीला सिंपल आहे, ऑनेस्ट आहे. दुसरा ऑप्शन आहे जो रिलेटेबल वाटला पाहिजे त्यांना.
तिसरा ऑप्शन आहे सॉफ्ट, कॉन्फिडन्स वाटला पाहिजे. चौथा ऑप्शन आहे इमोशनल. असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही स्टेटस शेअर करू शकता. मी पण तुमच्यासारखीच होती, ऑनलाईन कसं काम करायचं ते माहित नव्हतं, पण योग्य मार्गदर्शन मिळालं आणि आज घरी बसून काम करते. डायरेक्ट तुम्ही सुरुवातीला प्रमोशन नाही करू शकत, कारण लोकांना कळणारच नाही की तुम्ही नक्की काय करताय. तर सुरुवात आपण अशी करायची की त्यांना कळलं पाहिजे नक्की काय काम आहे, कंपनी कुठली आहे, इथे काय शिकायला भेटतं, आणि आपण शिकून त्यातून काय फायदा होईल आपला, हे लोकांना कळलं पाहिजे, तर ते कोर्स रजिस्टर करतात नंतर. डायरेक्ट तुम्ही सांगायला गेलं की असे असे कोर्स आहेत, एवढी फी आहे, रजिस्टर करायचं आहे का, असं विचारल्यावर कोणीच जास्त लक्ष देत नाही सुरुवातीला. त्यामुळे ट्रस्ट बिल्ड करायचा असेल तर एवढे ऑप्शन फॉलो करावे लागतात. थोडा वेळ हा द्यावा लागतो, लगेच कुठलीही प्रोसेस पूर्ण होत नाही. त्यामुळे स्टेप बाय स्टेप एक एक करून स्टेटस ठेवायचे. हळूहळू लोक बघतात रोज स्टेटस, आणि 1-2 महिन्यांनी किंवा कधी कोण लोक एका वर्षाने पण आपल्याकडे कोर्स रजिस्टर करतात. आता यातला एखादा कुठला तरी स्टेटस आपण शेअर करूया. दुसरं आहे, सगळ्यांना वाटत होतं ऑनलाईन वर्क म्हणजे स्कॅम असेल, मलाही तसंच वाटायचं, पण जेव्हा समजून घेतलं तेव्हा कळलं स्किल असेल तर इन्कम सुद्धा शक्य आहे. आणि हे जे इन्कम हा शब्द आलाय, तो तुम्ही इंस्टाग्रामवर वापरायचा नाही, व्हॉट्सअपवर वापरला तरी चालेल. इंस्टाग्रामवर वापरायचं असेल तर इथे त्याला सांगायचं चॅट जीपीटीला, मला मेटा पॉलिसीनुसार कंटेंट बनवून दे, पॉलिसीनुसार कंटेंट बनवून दे, जेणेकरून आपलं अकाउंट बॅन होणार नाही. कारण इन्कम, पैसे, घर बसल्या काम, वर्क फ्रॉम होम हे शब्द जेव्हा आपण इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर टाकतो तेव्हा आपलं अकाउंट 100% बॅन होतं. आता हे शेअर करूया. मेटा पॉलिसीनुसार, त्यामुळे कुठल्या गोष्टी टाळायच्या हे बघा इथे त्याने दिलंय. गॅरंटेड इन्कम, 100% इन्कम होईल. जलद श्रीमंत व्हा, घर बसल्या लाखो कमवा. फेक स्क्रीनशॉट किंवा इन्कम प्रूफ क्लाइम, प्रेशर, आता नाही केलं तर संधी संपेल, असं पण नाही सांगू शकत आता की लगेच रजिस्टर करा नाही तर सीट बुक होतील. त्यामुळे जेवढं तुम्हाला जपून प्रमोशन करता येईल तेवढं तुम्ही करा. नाहीच कळलं तर मग चॅट जीपीटीला विचारा की काय बाबा शेअर करू, काय शेअर केलं तर माझं अकाउंट बॅन होईल. तुम्हाला सगळी माहिती इथे भेटेल. स्किल बेस्ड लर्निंगवर फोकस करायचा आहे, पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे, नो इन्कम प्रॉमिस, 1-2 तास काम करा, 500 ते 1000 रुपये कमवू शकता, हे शब्द अजिबात वापरायचे नाहीत. सुरुवातीला ते चालायचं, पण आता ह्या 1-2 वर्षापासून ते बंद झालंय. मेटाचे रूल आता खूप स्ट्रिक्ट झाले आहेत, त्यामुळे तुमचं अकाउंट लगेच बॅन होऊ शकतं. तर त्यासाठी हे बघा खाली असे तुम्ही स्टेटस लिहून दिलेत त्यांनी, मी सध्या डिजिसर्कल सोबत डिजिटल स्किल शिकते आणि प्रॅक्टिस करते. हे जॉब शेम्स नाही, हे स्किल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. ज्यांना ऑनलाईन शिकायचं आहे त्यांच्यासाठी एक पर्याय आहे. ऑनलाईन अर्निंग करण्याआधी ऑनलाईन स्किल शिकणं महत्वाचं आहे. कंटेंट क्रिएशन, कॅनवा, AI टूल, हे सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे शिकायला भेटणार. हा इन्कम शब्द पण इथे दिलाय, हा पण नाही चालणार. त्यातला एक कुठला तरी आपण आता स्टेटस बनवूया, सुरुवातीचाच घेऊया. हा इथून कॉपी करायचा आहे, सिलेक्ट केला, कॉपी केला. आता जाऊया कॅनवावर. तुम्हाला तेच बॅकग्राऊंड पाहिजे असेल, एडिट करायचं असेल तर तुम्ही ते पण एडिट करू शकता, कारण हे जे तुम्ही एडिट मगाशी केलंय ते डायरेक्टली सेव्ह होतं कॅनवावर. त्यासाठी तुम्ही सुरुवातीला असं पेज ओपन होतो, ती खाली बघा क्रिएटच्या बाजूला युअर डिझाईन म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. मग तुम्हाला ते मगाशी जे डिझाईन तुम्ही एडिट केलं होतं ते तुम्हाला इथे भेटणार. त्याच्यावरचा फक्त कंटेंट हा रिमूव्ह करायचा, डिलीट करायचा. कंटेंटवर क्लिक करायचं, इथे डिलीटचा ऑप्शन आहे. पुन्हा टाईप करायचं असेल तर टेक्स्टचा ऑप्शन इथे आहे, तो घ्यायचा.
इथे टाईप करायचं, हे आहे ते पहिलं डिलीट करायचं, क्लिक करायचं बोटाने, पेस्ट करायचं. जे आपण कॉपी केलं होतं ते इथे पेस्ट झालंय. हे तुम्ही बोटाने लहान मोठं करू शकता किंवा त्याच्यावर क्लिक करून खाली फॉन्ट साईज आहे त्याच्यावरून लहान मोठं करू शकता. असं मागे पुढे घेतलं की ते लहान मोठं होतं. जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता. आणि जर नवीन पाहिजे असेल तर स्टेटस साठी सुद्धा वेगळे आहेत ऑप्शन. आता ही मी बॅग घेते. कॅनव्हाचा सुरुवातीचा पेज ओपन झालाय. इथे सर्च करायचं, व्हॉट्सअप स्टेटस. हे बघा इथे पेज असे येतात. यावर तुम्ही एडिट करू शकता. कुठलेही बॅकग्राऊंड घ्या, फक्त ते क्राऊन वाले घेऊ नको. हे यात बघा कोपऱ्यात क्राऊन आहेत, हे नाही घ्यायचे. ज्यात क्राऊन नाहीये ते घेऊ शकता तुम्ही. हा बघा हा व्हिडिओ इथे क्राऊन नाही, हे घेऊ शकता. तसाच मी एक ठेवलाय सेव्ह करून. तुम्ही हे असं एडिट करू शकता. हे आहे ते इथून क्लिक करायचं, हे डिलीट करायचं. याच्यावर क्लिक केलं डिलीटचा ऑप्शन येतो. याच्यावर क्लिक केलं परत डिलीटचा ऑप्शन येतो. याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं असेल तर मग इथून खाली बघा टेक्स्टचा ऑप्शन आहे. टेक्स्ट घ्यायचा, ऍड करायचं. दोन्ही लहान मोठं तुम्ही करू शकता. इथे तुम्ही असं आतमध्ये ऍडजस्ट जेवढं पाहिजे जेवढं आहे तेवढं ते असं लहान मोठं करून इथे ऍडजस्ट करू शकता. एवढंच होतं ते. याचा कलर बदलायचा असेल तर बदलू शकता, पण ब्लॅक मध्ये व्हाईट चांगला दिसतो. हा व्हिडिओ इथून प्ले करून तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ असा दिसतो. पूर्ण व्हिडिओ मध्ये दिसायचं असेल तर तुम्ही हे बघा इथे वर जे दिसतंय त्याच्यावर क्लिक करा, जे लिहिलेलं आहे ते, आणि असं ते बोटाने ड्रॅग करायचं. पूर्ण व्हिडिओ मध्ये येईल ते. नाही तर अर्धा व्हिडिओ तसाच राहतो. आणि याची आता 21 सेकंदाचा व्हिडिओ आहे. तो जर आपल्याला कमी करायचा असेल तर त्याचा पण खाली ऑप्शन आहे. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही इथून लहान मोठा करू शकता तो. नंतर काय सॉन्ग लावायचं असेल तर ते तुम्ही व्हॉट्सअपवर लावू शकता. इथून तो आता डाउनलोड करूया. वर ऑप्शन आहे बघा कोपऱ्यात, वर एरो गेलाय, त्याच्यावर क्लिक करायचं आणि डाउनलोडचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं.
डाउनलोड होतो तो. डाउनलोड व्हायला वेळ लागतो. तो डायरेक्ट गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते मी. सेव्ह झाल्यानंतर स्टेटस कसा ठेवायचा सगळ्यांना माहितीच आहे, कारण सगळेजण स्टेटस आजकाल ठेवतात. गॅलरी मधून कसा स्टेटस घ्यायचा, इथे जो सिम्बॉल आहे बघा कॅमेऱ्याचा, त्याच्यावर क्लिक केलं की इथून आपण तो स्टेटस निवडू शकतो. आता हा मी बनवलेला मगाशी तो घेते. इथे तुम्हाला जर सॉन्ग ऍड करायचं असेल तर इथून ऍड करू शकता. तुम्हाला काय लिहायचं असेल तर 3 नंबरचा ऑप्शन आहे डबल ए वाला, तिथून लिहू शकता. आणि इथे खाली काय लिहायचं असेल कॅप्शन मध्ये तर ते पण लिहू शकता. आणि मग शेअर करायचं. आणि रोज काय स्टेटस ठेवायचं हे जर तुम्हाला कळत नसेल तर ते पण आपण चॅट जीपीटीला विचारू शकतो. इथे खाली प्रश्न विचारलेत बघा. 7 दिवसांचा मेटा सेफ व्हॉट्सअप फनल तुम्हाला बनवून पाहिजे का? इंस्टाग्राम बायो पाहिजे असेल तर ते पण बनवून देणार. रील स्क्रिप्ट काय पाहिजे असेल रील शेअर करायला, ती स्क्रिप्ट पण तुम्हाला इथे रेडीमेड भेटेल. फक्त तुम्ही इंस्टाग्रामला चॅट जीपीटीला विचारा की तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला संपूर्ण माहिती इथे चॅट जीपीटीवर भेटणार. आता 7 दिवसांचा व्हॉट्सअप प्लॅन आपण विचारूया, म्हणजे आपण रोज ते शेअर करू शकतो वेगवेगळे स्टेटस. तुम्ही डिजी सर्कल मध्ये काम करत आहात, त्यामुळे सेलिंग न वाटता व्हॅल्यू देणं महत्वाचं आहे. त्यामुळे लोकांना असं नाही वाटलं पाहिजे की आपण काहीतरी विकतोय त्यांना. तसं पण आपण काही विकत पण नाही, आपल्याकडे काही प्रोडक्ट नाहीये. आपण डिजिटल स्किल प्रोव्हाइड करतोय, जे शिकून चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती आपण करू शकतो. डिजी सर्कल हा ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. इथे कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट सेलिंग होत नाही. हे आधी तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे समोरचा जेव्हा विचारेल तेव्हा तुम्हाला सांगता येईल. आता इथे त्यांनी 7 दिवसाचे स्टेटस इथे दिलेले आहेत. इथे फक्त तुम्हाला ते कॉपी करायचे आहेत आणि तिकडे जाऊन पेस्ट करायचे. डायरेक्ट तुम्ही स्टेटस लिहून सुद्धा ठेवू शकता, किंवा आता जसे दाखवले कॅनवावर पोस्टर बनवून तसे पण शेअर करू शकता. सुरुवातीला मी सध्या डिजिटल स्किल शिकते आणि ऑनलाईन प्रॅक्टिस करते. हे ओव्हरनाईट सक्सेस नाही, पण डेली शिकण्याची जर्नी आहे. मी डिजी सर्कल सोबत लर्निंग सुरू केलंय कारण मला स्ट्रक्चर गायडन्स हवं होतं. असे एकदम सिंपल सिंपल स्टेटस आहे, ते तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून लोकांना डिजिटल स्किल बद्दलची व्हॅल्यू कळते. इंग्लिश येत नाही तर मराठीतून सुरुवात करता येते. क्वेश्चन आन्सर मध्ये सुद्धा आहेत. लगेच इन्कम येतो का असे प्रश्न असतात लोकांचे, तर त्यांना इथे उत्तर आहे नाही. स्किल पहिलं शिकावं लागतं, नंतर त्याला कन्सिस्टन्सी लागते, त्याच्यानंतर आपल्याला इन्कम भेटते. असे आपण अजून 2-3 प्रश्न पण त्यात ऍड करू शकतो. जर तुम्हाला डिजिटल स्किल बद्दल माहिती हवी असेल तर मला लर्न असा मेसेज करा, मी डिटेल शेअर करते. इथे कुठल्याही प्रकारचा प्रेशर किंवा गॅरंटी दिलेली नाहीये, त्यामुळे हा सेफ ऑप्शन आहे. आपण असे शेअर करू शकतो स्टेटस किंवा स्टोरी. आणि रील मध्ये पण तुम्ही असे छोटे छोटे कंटेंट टाकू शकता. अजून तुम्हाला त्यात काय माहिती हवी असेल तर असे प्रश्न पण तुम्हाला विचारले जातात. जर तुम्हाला हवे असेल तर मी याचा रील व्हर्जन बनवून देते, किंवा व्हॉट्सअप डीएम रिप्लाय स्क्रिप्ट 7 दिवसांचं व्हॉइस स्क्रिप्ट काय बनवून पाहिजे फक्त सांगा, तुम्हाला आता लगेच बनवून भेटेल. तुम्ही फक्त विचारा त्यांना, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटेल. ओके. आतापर्यंत जेवढं सांगितलं तेवढं कळलं तुम्हाला?
प्रॉम्प्ट शेअर कसा करू? तुम्ही विचारा की चॅट जीपीटीला मला प्रॉम्प्ट बनवून दे, तो मला बनवून देणार तो प्रॉम्प्ट रेडीमेड. आता मी चॅट जीपीटीलाच विचारलाय, तो माझ्या मनाने नव्हता टाकलेला. तुम्ही फक्त सांगा, तुमच्या भाषेत सांगा, मराठी भाषेत सांगा, काही प्रॉब्लेम नाही, तो तुम्हाला इंग्लिश मध्ये बनवून देणार. फक्त तेवढं कॉपी करायचं आणि पेस्ट करायचंय. कॉपी पेस्ट कशी करायची सांगते तुम्हाला, थांबा. छान समजावून सांगितलं. थँक्यू. हो, माझं आता मी जे वापरते ते बिझनेस अकाउंट आहे व्हॉट्सअपचं. आणि ज्यांचं पण बिझनेस अकाउंट आहे त्यांच्यासाठी अजून एक सेटिंग आहे, दाखवते तुम्हाला. ज्यांचं नसेल तर तुम्ही बिझनेस अकाउंट ओपन करू शकता. नसेल तर काही कंपल्सरी नाही आहे, करायचं असेल तर करू शकता. लेट जॉईन केलंय, पण तेवढा वेळ आता नाहीये की मी सुरुवातीपासून तुम्हाला समजून सांगेन. छोटे छोटे पॉइंट आहेत ते मी शॉर्टकट सांगू शकते. कॅनवा मध्ये फोटो कसा ऍड करायचा? अॅनिमेशन व्हिडिओचा एक ट्रेनिंग झालेला आहे फ्री मध्ये, जे वेबिनार होतं त्या वेबिनार मध्ये. तुम्हाला जर बघितलं नसेल अजून रेकॉर्डिंग, त्याचं रेकॉर्डिंग आहे. इंस्टाग्राम वर जाऊन बघू शकता. एआय चा वापर करून कसे व्हिडिओ बनवायचे. माझंच ट्रेनिंग होतं 8-15 दिवसापूर्वी झालेलं. फ्री वेबिनार होता तेव्हा. त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला भेटेल टेलिग्रामवर. बिझनेस अकाउंट कसं ओपन करायचं चॅट जीपीटीला विचारा, स्टेप बाय स्टेप सगळं तुम्हाला सांगेल चॅट जीपीटी. प्रयत्न करून बघायलाच पाहिजेत, प्रयत्न केल्याशिवाय काहीच जमणार नाही. एकदा बघून पटकन लक्षात नाही येत. इंस्टाग्रामची सुरुवातीची तुमची अकाउंट असतील तर तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. जर तुम्हाला नवीन बनवायचं असेल तर नवीन बनवू शकता. खरं म्हणजे नवीन बनवला तर उत्तम, कारण कामासाठी वेगळं आणि पर्सनल वेगळं ठेवलं तरी चांगलंच आहे. बिझनेस व्हॉट्सअप साठी 2 नंबर लागतात का? नाही, जे आहे ते तुम्ही बिझनेस व्हॉट्सअप मध्ये बदलू शकता. नवीन नंबर काढला तर खूप बेटर. एआयच्या माध्यमातून फोटो आता मी दाखवला एक बनवून, तुम्हाला परत एकदा दाखवते. कॉपी पेस्ट कसं करायचं सांगते, थांबा हा. बिझनेस अकाउंट वर टोटल इंग्लिश सॉन्ग राहते. हा, बिझनेस अकाउंट वर इंग्लिश सॉन्ग आहेत सगळे. मी फक्त म्युझिक ऍड करते, गाणी नाही ऍड करत. आपल्याला फक्त म्युझिक बस आहे. फेसबुक नवीन ओपन करायचं असेल तर करू शकता. शक्यतो कामासाठी तुम्ही पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही वेगळंच ठेवा, तेच बरं पडेल तुम्हाला. थँक्यू. कॅनवा व्हिडिओज जमत नाहीत. एफबी ऍडचं एक ट्रेनिंग आधी पण झालंय, ते तुम्हाला ट्रेनिंग भेटेल रेकॉर्डिंग टेलिग्रामवर. थोडस सर्च करावं लागेल, शोधलात की सापडेल. एका नंबरवरून 2 व्हॉट्सअप नाही बनत. इंस्टाग्रामचे अकाउंट तुम्ही बनवू शकता. स्क्रीन शेअर करायची. तुम्हाला स्क्रीन शेअर का करायची आहे? तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करायची असेल. स्क्रीन रेकॉर्ड करायला स्क्रीन रेकॉर्डर म्हणून एक ऍप येतो प्ले स्टोअरवर, तो ऍप तुम्ही घेऊ शकता स्क्रीन रेकॉर्ड करायला. इंस्टाग्रामचे हायलाइट ऍड कसे करायचे ते मी मगाशी 2 वेळा सांगितलंय.
डिजी सर्कलचे कोर्स आपण कितीही वेळा बघू शकतो, एकदाच पाहता येतात असं नाही, कारण ते लाईफ टाइम साठी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही कधीही बघू शकता. चॅट जीपीटीचा लोगो. ओके. प्रोफेशनल फोटो, लोगो आणि कॉपी पेस्ट. एकदा फोटो दाखवते सुरुवातीला. चॅट जीपीटी ओपन केलं. न्यू चॅट मध्ये जाते. आता मी चॅट जीपीटीला सांगते, मला माझा फोटो प्रोफेशनल बनवून पाहिजे. तर तो बनवण्यासाठी मला प्रॉम्प्ट बनवून दे. आता माझ्याकडे प्रॉम्प्ट नाहीये, मी तो चॅट जीपीटी कडेच मागतेय. ओके. फक्त त्याला सांगायचं की मला प्रॉम्प्ट बनवून दे, एकदम साध्या भाषेत. मला माझा फोटो, शब्द थोडा बिघडलाय पण समजून घेईल ते चॅट जीपीटी. प्रोफेशनल पाहिजे, तर तो बनवण्यासाठी मला प्रॉम्प्ट बनवून दे. आता ही मी शेअर करते. इथे जो एरो आहे त्याच्यावर क्लिक केलं. आता आपल्याला रेडीमेड प्रॉम्प्ट भेटणार आहे. आपल्याला प्रॉम्प्ट बनवायचा नाहीये, कारण आणि कुठे शोधायला पण जायचं नाही. हा बघा, हा त्याने प्रॉम्प्ट बनवून दिलाय. माझ्याकडे हा प्रॉम्प्ट नव्हता आधी. मी फक्त चॅट जीपीटीला सांगितलं की मला दे म्हणून बनवून. आता हा प्रॉम्प्ट आहे, तर तुम्ही कॉपी कसा करणार, तर वर बघा इथे सुरुवातीपासून जो प्रॉम्प्ट आहे त्याच्यावर बोटाने क्लिक केलंय आणि असं बोटानेच खाली ड्रॅग करत गेली इथपर्यंत सिलेक्ट केलाय तो. जेवढा प्रॉम्प्ट आहे तेवढा सिलेक्ट केलाय बोटानेच मी. आणि त्याच्यानंतर वर ऑप्शन आलाय कॉपी म्हणून. कॉपीचा ऑप्शन आलाय, त्याच्यावर क्लिक करायचंय. आता खाली बघा इथे प्लसचा ऑप्शन आहे. रिप्लाय टू चॅट जीपीटी इथे आहे ना, तिथे आपण टाईप करतो तिथे प्लसचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. आणि आपल्याला इमेज पाहिजे आपल्या फोटोची, तर इथे क्रिएट इमेज म्हणून ऑप्शन आहे. तर क्रिएट इमेज वर क्लिक करायचं. आणि परत हे प्लसचं ऑप्शन आहे साईडला, त्याच्यावर क्लिक करायचं. फोटोचा ऑप्शन आहे पहिला फोटो म्हणून, त्याच्यावर क्लिक करायचं. आपला जो फोटो पाहिजे आपल्याला प्रोफेशनल बनवून, तो फोटो रेफरन्स साठी घ्यावा लागतो, नाहीतर दुसरा कुठला तरी फोटो तुम्हाला बनवून देईल चॅट जीपीटी. आपला फोटो पाहिजे असेल तर आपलाच फोटो इथून घ्यायचा गॅलरीतून. हा घेतलेला मगाशी फोटो मी, हा फोटो घेतलाय. आणि आता खाली इथे जो क्रिएट इमेज आहे त्याच्यावर मी असं बोट ठेवून प्रेस केलं, तर इथे ऑप्शन आलाय पेस्ट म्हणून. मी फक्त बोटाने प्रेस केलं, क्रिएट इमेज आहे तिथे. इथे पेस्टचा ऑप्शन येतो आपोआप वर, त्याच्यावर क्लिक करायचं पेस्टवर. मग आपण जे कॉपी करतो ते इथे पेस्ट होतं. आता हे प्रॉम्प्ट इथे आलाय. आता हा जो एरो आहे वर जाणारा त्याच्यावर क्लिक करते. आता हा फोटो इथे बनवून देतोय आपल्याला. थोडा वेळ लागतो पण बघूया आता काय बनवून देतोय. मगाशा सारखाच आहे की थोडा वेगळा बनवतो. थोडासा वेगळा बनवलाय. हा बघा, असा फोटो तुमचा बनवून येईल. फक्त तो प्रॉम्प्ट टाकायचा आहे आणि सबमिट करायचंय बस. प्रॉम्प्ट काय पाहिजे तो सुद्धा तुम्ही चॅट जीपीटीलाच विचारायचा आहे, तोच बनवून देणार तुम्हाला. हा फोटो, नंतर फोटोवर क्लिक करायचं आणि इथे वर ऑप्शन येतो सेव्हचा. सेव्ह आणि शेअरचा ऑप्शन आहे. सेव्ह वर क्लिक करायचं, मग फोटो सेव्ह होणार. डायरेक्ट गॅलरीमध्ये तो आपण बघू शकतो ओपन करून. हा बघा, मग अशी माझा हा फोटो बनवून दिला होता आणि आता हा असा दिलाय. प्रॉम्प्ट मध्ये थोडासा फरक, त्यामुळे फोटो पण बदलला. आता यामध्ये तुम्हाला कॉपी पेस्ट पण कळलं असेल आणि फोटो कसा बनवायचा ते पण कळलं असेल. आता राहिलंय कॅनवा मध्ये कसं ऍड करायचा.
इंस्टाग्राम कसं ओपन करायचं त्याचं ट्रेनिंग याआधी पण झालंय. बरेचसे ट्रेनिंग झाले, त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला भेटेल. म्हणूनच म्हणत असते मी, जेवढं लाईव्ह बघाल तेवढं लक्षात येईल, कारण रेकॉर्डिंग नंतर कोण बघत नाहीत. बरेचसे रेकॉर्डिंग टेलिग्रामवर आहेत, ते फक्त तुम्हाला जाऊन तिथे बघायचे आहेत. आताच प्रोफेशनल फोटो दाखवला, हायलाइट कव्हर ऍड करायचे मी मगाशी 2 वेळा दाखवले, पण आता शेवटपर्यंत सगळं आटपून थोडा वेळ राहिला तर मी एकदा दाखवेन. चॅट जीपीटी गुगलवरून घेतलं तर चालेल का डाउनलोड न करता? का पण तुमच्याकडे प्ले स्टोअर ऍप आहे ना, मग प्ले स्टोअर वरून घेऊ शकता की तुम्ही, ते पण सोपंच आहे. गुगलवरून पण तुम्ही डाउनलोड करू शकता, काय हरकत नाही. लॅपटॉपची स्क्रीन मोठी झाली आहे का? खरं म्हणजे माझ्याकडे लॅपटॉप नाहीये, माझ्याकडे मोबाईल आहे. मी मोबाईलवरून ट्रेनिंग घेते. माझा नंबर तुम्हाला व्हॉट्सअपवर भेटेल. व्हॉट्सअपवर, सॉरी, व्हॉट्सअपवर नाही, इंस्टाग्रामवर. ओके, आता फक्त राहिलंय तुमचा लोगो कसा ऍड करायचा तो दाखवते एकदा. कॅनवा मध्ये तो लोगो, आता माझ्या गॅलरीत नाही सेव्ह केलेला, पण तुम्हाला दाखवते तुम्ही कसा ऍड करू शकता. आता मी एक बनवलेलं पोस्टर ते दाखवते काढून. हे पोस्टर इथे मी बनवलेलं, इथे मी माझा फोटो ऍड केलाय. तसाच तुम्हाला लोगो ऍड करायचा आहे, फक्त तो तुम्हाला आधी तुमच्या गॅलरीत सेव्ह करून ठेवायचा आहे. लोगो तुम्हाला टेलिग्राम ऍपवर भेटतील. 4-5 लोगो आहेत, त्यातला कुठलाही एक ऍड करू शकता. ओके, आता हा बघा इथे पोस्टर आहे आपलं. पोस्टरच्या खाली इथे ऑप्शन आहेत बघा, डिझाईन आहे, एलिमेंट्स आहेत, टेक्स्ट आहे, गॅलरी आहे. तर त्या गॅलरीवर क्लिक करायचं. गॅलरीवर, ओके, गॅलरीवर आलो तर आपली ही गॅलरी आता ओपन झाली. आता तुम्ही समजा, हा कंपनीचा लोगो आहे, आणि इथे खाली बघा त्याच्यावर क्लिक केलं मी, आणि खाली ऍड टू पेज म्हणून ऑप्शन आलाय. तर ऍड टू पेज वर क्लिक करायचंय. मग तो फोटो म्हणजे तो लोगो हा डायरेक्ट इथे ऍड होतो तुमच्या पोस्टरवर. तो तुम्ही बोटाने असा कुठेही फिरवू शकता, तुम्हाला जिथे ऍड करायचे तिथे करू शकता. आता ह्या कोपऱ्यात करते मी. लहान मोठा करायचा असेल तर हे बघा, त्या चौकोनाच्या कोपऱ्यात असे बिंदू दिसत आहेत, व्हाईट वाले पॉइंट. त्याला प्रेस करायचं हळूहळू पुढे मागे असं, त्याला पकडून. मग ते लहान मोठं होतं असं. तुम्हाला का लहान पाहिजे असेल तर असा आकार त्याचा बदलू शकता तुम्ही. तुम्हाला जसं पाहिजे तसं ठेवू शकता. झाला. असा तुम्ही ऍड करू शकता लोगो कंपनीचा. हा कंपनीचा लोगो नाहीये, पण तुम्हाला डेमो दाखवलाय, कारण आता माझ्या गॅलरीमध्ये तो सेव्ह नाहीये. मी आधीच ते हायलाइट मध्ये ऍड केलेले आहेत. पाहिजे असतील तर टेलिग्राम ग्रुपवर भेटतील, आणि नाहीच भेटले तर तुम्ही जो पीडीएफ फाईल शेअर करता त्यामध्ये पण तुम्हाला कंपनीचा लोगो भेटेल. फक्त तो स्क्रीनशॉट काढून घ्यावा लागेल, तुम्हाला एडिट करावा लागेल. प्रॉम्प्ट काय टाकायचा तो तुम्ही चॅट जीपीटीलाच विचारा. मला प्रोफेशनल फोटो पाहिजे तर मी प्रॉम्प्ट काय टाकू, मग तुम्हाला सांगेल चॅट जीपीटी कुठला प्रॉम्प्ट टाकायचा आहे ते. हो, सुरुवातीला ईमेल आयडी टाकून लॉग इन करायचं आहे चॅट जीपीटी. बिझनेस अकाउंटची सेटिंग तुम्हाला स्टेप बाय स्टेप चॅट जीपीटीला विचारा, सगळं सांगेल. पहिल्या 7 ट्रेनिंग हिंदीमध्ये पण अवेलेबल आहेत. हो, आहेत. बॅकग्राऊंडला आपला फोटो कसा ऍड करायचा. कॅनवा इन्स्टॉल करावा लागतो प्ले स्टोअर वरून. आता मी जसा माझा फोटो ऍड केला तसाच तुम्ही ऍड करू शकता, फक्त तिथे माझा नंबर तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर भेटेल, कारण सगळ्या रीलच्या खाली माझा नंबर मी शेअर केलाय. प्रत्येक रीलच्या खाली माझा नंबर शेअर केलेला आहे. ट्रेनिंग तुम्हाला टेलिग्राम ऍपवर डिजी सर्कल अपडेट जो ग्रुप आहे
त्या ग्रुपचं जे नाव आहे वर त्याच्यावर क्लिक करायचं, तिथे लिंक सेशन म्हणून येतो. त्या लिंक सेशनवर क्लिक करायचं, तुम्हाला सगळ्या लिंक्स भेटून जातील. व्हिडिओ बनवायचं वेगळं ट्रेनिंग घेणार आहे, ते तुम्ही बघू शकता. या आधी सुद्धा घेतलेले आहे, ते रेकॉर्डिंग पण बघू शकता.